नमस्कार, मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। सध्या बाजारामध्ये ओला हरभरा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे। अनेक जण याला डहाळा सुद्धा म्हणतात। याच ओल्या हरभऱ्यापासून आज आपली आजची रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी या हरभऱ्याच्या झाडापासून हे जे हरभरे आहेत ते यापासून वेगळे करून घेऊयात। या हरभऱ्यांना घाटे असे पण म्हणतात। हे बघा, त्या हरभऱ्यांच्या झाडापासून हे सर्व गाठे असे मी तोडून घेतलेले आहेत। आता हे सर्व ओले हरभरे आपण सोलून घेऊयात। हे सोलण्यासाठी थोडासा वेळ लागतो। हे आदल्या दिवशी फ्रीजमध्ये सोलून ठेवले तरी चालतात। हे बघा, मस्त असे हिरवे हरभरे सोलून तयार झालेत। हे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी 1 वाटी हरभरे सोलून घेतलेले आहेत। सुरुवातीला हा हरभरा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एक गॅसवर लोखंडाची कढई तापत ठेवली आहे। त्यामध्ये हा हरभरा टाकून हा भाजून घ्यायचा। हा हरभरा जास्तही नाही भाजायचा, फक्त 2 ते 3 मिनिटं यावर हलके डॉट दिसायला लागले तोपर्यंत हा भाजून घ्यायचा। हे बघा, सतत हलवत 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। यावर असे हलके डॉट दिसायला लागलेले आहेत। आता हा आपण गॅस बंद करून काढून घेऊयात। हा हरभरा भाजून थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे। त्यासाठी या ठिकाणी मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये हा हरभरा टाकून घ्यायचा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या त्याही यामध्ये टाकून घ्यायच्या। तसेच 8 ते 10 लसूण पाकळ्या सोलून त्याही यामध्ये टाकून घ्यायच्या आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं। हे बघा, हे मिक्सरला फिरवलंय। हे एकदम असं बारीक असं नाही वाटायचं, या पद्धतीने थोडंसं जाडसरच ठेवायचं। यानंतर आपण वळूयात गॅसकडे। मी गॅसवर लोखंडाची कढई तापत ठेवली आहे। यामध्ये तेल टाकून घ्यायचं। जवळपास 2 पळ्या तेल मी यामध्ये टाकून घेतलंय। तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची। हळदीचा कच्चटपणा थोडासा दूर झाला की यामध्ये जे हरभऱ्याचं मिक्सरवर वाटण करून घेतलं होतं ते या तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि हे या तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं। यामध्ये हळद टाकल्यानंतर तुम्ही कांदाही वापरू शकता। चवीनुसार मीठ वापरून हे परत एकदा चांगलं परतून घ्यायचं। हरभरे अगोदरच भाजून घेतल्यामुळे हे परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं लागतातच परतण्यासाठी। हे परतत आल्यानंतरच यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। यामधील हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। मस्त असं झणझणीत हिरव्या मिरचीचं कोरडं पिठलं तयार झालंय। आता आपण हे काढून घेऊयात। हे पिठलं बनवण्यासाठी आपण पाण्याचा वापर अजिबात केला नाही, म्हणून हे पिठलं 3 ते 4 दिवस आरामात टिकतं। फक्त हरभरा सोलण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पिठलं बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही। झटपट तयार होतं आणि चवीलाही खूप भन्नाट लागतं। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमैत्रिणीमध्ये जरूर शेअर करा आणि अजूनपर्यंत मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।